इलेक्ट्रिक वाहने वाहतुकीचे भविष्य आहेत आणि त्यांचा वापर जगभरात वेगाने वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि इंधनाच्या तुलनेत अधिक कार्यक्षम असतात. त्यामुळे अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रोत्साहित केला जात आहे. भारतातही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सरकार विविध योजना, सबसिडी आणि प्रोत्साहने देत आहे. या पार्श्वभूमीवर EV चार्जिंग स्टेशन उघडणे ही एक उत्तम व्यावसायिक संधी आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या यशस्वी वापरासाठी एक सुलभ, सर्वव्यापी आणि कार्यक्षम चार्जिंग नेटवर्क असणे अत्यावश्यक आहे. चार्जिंग स्टेशन म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या चालकांसाठी ऊर्जा पुनर्भरण करणारे स्थान. गाडीचे इंधन भरण्यासाठी जसे पेट्रोल पंप महत्त्वाचे असतात, तसेच EV चार्जिंग स्टेशनही अत्यंत महत्त्वाचे आहेत. चार्जिंग स्टेशनच्या उपलब्धतेने ग्राहकांना अधिक विश्वास मिळतो आणि त्यामुळे EV खरेदी करण्याची प्रवृत्तीही वाढते. EV चार्जिंग स्टेशनसाठी तुम्हाला 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. ही रक्कम चार्जिंग स्टेशनच्या प्रकारावर आणि क्षमतेवर अवलंबून असते. यात नफा मार्जिनचा विचार केल्यास AC चार्जिंगसाठी 12 ते 18 रुपये प्रति युनिट, तसेच DC चार्जिंगसाठी 20 रुपये ते 25 रुपये प्रति युनिट म्हणजे दररोज 20 वाहने चार्ज करता आणि प्रत्येकी 20 युनिट वीज वापरली जाते असे गृहीत धरले तर दरमहा 12,000 युनिट्सची विक्री होईल. म्हणजे 12,000 × 20 2,40,000 रुपये. तर खर्च वजा करता तुम्ही महिना 1.5 लाख रुपये कमवू शकता. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्यामुळे चार्जिंग स्टेशनच्या सेवांना सतत मागणी असणार आहे. परिणामी हा एक दीर्घकालीन आणि नफ्याचा व्यवसाय ठरू शकतो. केंद्र आणि राज्य सरकारे EV चार्जिंग स्टेशनसाठी विविध प्रकारच्या योजना जाहीर करतात, जसे की सबसिडी, कर सवलत, भांडवल सहाय्य आणि कर्ज यामध्ये दिले जाते. EV चार्जिंग स्टेशन सुरू करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकता, कारण इलेक्ट्रिक वाहने कमी प्रदूषण करतात आणि वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करतात. EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी योग्य स्थान निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हायवे, शहरी क्षेत्र, शॉपिंग मॉल्स आणि मोठी पार्किंग क्षेत्रे ही सर्वात उपयुक्त ठिकाणे आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि ग्राहकांची गर्दी असल्यामुळे चार्जिंग स्टेशनचा वापर जास्त होण्याची शक्यता असते. तसेच तुम्हाला स्थानिक नगरपालिकेकडून परवानगी, विद्युत वितरण कंपनीकडून परवाना, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, फायर डिपार्टमेंट मंजुरी हे परवाने मिळवण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी विविध प्रकारची साधने आणि उपकरणे आवश्यक असतात. ही साधने चार्जिंग स्टेशनच्या कार्यक्षमतेसाठी आणि ग्राहकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. AC चार्जर सामान्यतः घरगुती आणि सार्वजनिक चार्जिंग स्टेशनसाठी वापरले जातात. कमी वेगाने चार्जिंग करण्यासाठी उपयुक्त असतात. विविध क्षमता आणि प्लग प्रकारांमध्ये उपलब्ध. DC फास्ट चार्जर जलद चार्जिंगसाठी वापरले जातात. व्यावसायिक स्थळावर किंवा हायवेसाठी उपयुक्त. 30 मिनिटात 80% बॅटरी चार्ज करू शकतात. चार्जिंग स्टेशन कंट्रोलर हे चार्जिंग स्टेशनचे मुख्य नियंत्रण यंत्र आहे. हे चार्जिंग प्रक्रियेचे व्यवस्थापन, सुरक्षा नियंत्रण आणि डेटा संकलन करते. तसेच चार्जिंग सत्राची सुरुवात आणि समाप्ती नियोजित करणे, वीज प्रवाहाचे नियमन करणे आणि सुरक्षितता निश्चित करणे, वापरकर्त्यांचे प्रमाणित करणे आणि चार्जिंग डेटा संकलित करणे. चार्जिंग कनेक्टर हे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सॉकेटला जोडण्यासाठी वापरले जाते. टाईप 1 चार्जर, टाईप 2 चार्जर, CCS चार्जर, CH डेमो चार्जर इत्यादी चार्जर वापरले जातात. याचबरोबर चार्जिंग कॅबिनेट हे चार्जिंग इलेक्ट्रॉनिक घटकांचे संरक्षण करतो. यात चार्जिंग स्क्रीन, इंडिकेटर, लाईट, सूचना फलक आणि इतर माहितीपूर्ण साधने असतात. ग्राहकांना चार्जिंग प्रक्रियेविषयी माहिती देणे. इलेक्ट्रिकल कंप्रेशन फ्यूज आणि ब्रेकर चार्जिंग स्टेशनमध्ये विद्युत प्रवाहाच्या सुरक्षिततेसाठी वापरले जातात. शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडमुळे होणाऱ्या विविध आपत्तीपासून संरक्षण करणे अपघात आणि इतर तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक आहे. मीटरिंग सिस्टम म्हणजे ऊर्जा मीटरिंग सिस्टम चार्जिंग प्रक्रियेतील विद्युत वापर मोजते. तसेच चार्जिंग खर्चाचे नियोजन आणि बिलिंग सुनिश्चित करणे. तसेच तुम्हाला स्ट्रॉंग नेटवर्क सिस्टमची गरज असणार आहे.
चार्जिंग स्टेशनला नेटवर्कशी जोडण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि संप्रेषण साधनांचा वापर, चार्जिंग सत्रांची माहिती, बिले आणि इतर डेटा सर्व्हरवर पाठवणे, रिमोट मॉनिटरिंग आणि कंट्रोलची सुविधा, तसेच तुम्हाला तुमच्या चार्जिंग स्टेशनसाठी उत्तम सॉफ्टवेअर ज्यामुळे तुम्ही चार्जिंग सत्रांचे वेळापत्रक, ग्राहकांचे बिलिंग आणि चार्जिंग डेटाचे विश्लेषण करणे, तुमच्या उपकरणाच्या सुरक्षिततेसाठी सर्ज प्रोटेक्टर, विद्युत प्रवाहात अनपेक्षित वाढ झाल्यास उपकरणांचे संरक्षण करते, विद्युत आग लागल्यास तत्काळ आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायर एक्स्टिंग्विशर, चार्जिंग स्टेशनच्या सुरक्षिततेसाठी आणि मॉनिटरिंगसाठी CCTV कॅमेरे. तसेच तुम्ही तुमच्या चार्जिंग स्टेशनवरती सौर पॅनलचा वापर चार्जिंग करण्यासाठी तसेच वीज खर्चात बचत करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. त्याचबरोबर चार्जिंग स्टेशनवरील सूचना, चार्जिंग दर आणि अन्य माहिती देण्यासाठी सिग्नल आणि सूचना बोर्ड्सची आवश्यकता आहे. ग्राहकांच्या समर्थनासाठी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हॉटलाईन सेवा किंवा ऑन-साइट सहाय्यकाची आवश्यकता असते. EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी वरील साधने आणि उपकरणांची आवश्यकता आहे. या उपकरणांच्या योग्य निवडीमुळे चार्जिंग स्टेशन सुरक्षित, कार्यक्षम आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर ठरते. योग्य तांत्रिक ज्ञान आणि अनुभवासह हे साधन व्यवस्थापन करणे आणि देखभाल करणे सोपे ठरते, जे व्यवसायाच्या यशासाठी आवश्यक आहे. तसेच तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.